कशा आहात सगळे? तर मी साक्षी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तर हा जो राडा दिसतोय हा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला. इथे पण राडा आहे, तो पण मला साफ करायचा. आता वाजले 3, याच्यामध्येच माझा 1.5 तास जाणार आहे. आणि असं झालं आहे की डाळ पण भरडून आणली आहे, ते पण मला स्वच्छ करायची आहे. तर प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एकच काम मला म्हणजे फिनिश करायला आवडतं. जसं की आज भांडेवाल्या काकू पण नव्हत्या आल्या आणि कपडे पण मला धुवायला लागले, भांडे पण मलाच घासायला लागले. त्याच्यामुळे खूप वेळ झाला. तसं तर मी अजून झाडू पण नाही मारला, पोछा मारून घेतला. झाडू मारायचा राहिलेला आहे, सो आता ते पण झाडायचं आहे. स्वयंपाक पण करायचं संध्याकाळचं. हे आवरताच मला 5 वाजणार आहे. आणि मला वाटलं होतं श्रीषा रोजसारखी म्हणजे 3-4 तास झोपल दुपारची, पण ती काय अजिबात आज एकच तास झोपली आणि पटकन उठून गेली. जेव्हा आपल्याला काम असतं ना तेव्हा नेमका तसंच होतं. हे बघा, हाय कर. मी खाते. सांग ना त्यांना काय खायलीस तू, दाखव. हे अंगणवाडीतून माझ्या आईला पाऊच मिळाले होते तिकडे, तर मी तिकडून घेऊन आली होती. तिला एवढं भयंकर आवडले ना ते. तुम्हाला दाखवते, 1 मिनटं दाखव गं पिलू. हे बघा, हे पाऊच इकडल्या अंगणवाडीमध्ये तर नाही भेटले, पण आईकडे माझ्या भेटले. तर हे आहे, याच्यामध्ये भरपूर प्रोटीन विटॅमिन वगैरे आहे सगळं. सो चांगलं आहे उलट खाल्लेलं. काय खातेस तू, बोल ना. हाय कर ना, हाय. नीट 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 हाय कर ना. जानेवारी म्हण ना. पुढे सध्या खाण्यात व्यस्त आहे, काही तिचा मूड नसते. आणि तिला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, व्हिडिओ जर ऑन केला आणि तिला जर काही बोलायला लावलं ना, ती अजिबातच बोलत नाही. आणि जेव्हा व्हिडिओ ऑफ असतो आणि तिला म्हणायचं आपण उगाच विनाकारण, मग तुमचं गायत्री मंत्र असू दे किंवा मृत्युंजय मंत्र असू दे किंवा मग म्हणजे मी तिला मराठीमध्ये जास्त शिकवण्याचा प्रयत्न करते. बाकी इंग्लिश तर आता शाळेमध्ये शिकवलंच, पुढच्या वर्षी टाकणार आहे मी. एवढं लवकर काही माझी टाकायची अजिबात इच्छा नव्हती. विशेष म्हणजे तिच्या पप्पाला पण नको वाटतं, कारण आतापासून ते एवढं गरजेचं नाही आहे. आणि इंग्लिश तर आजकाल आपण बेसिक तर काही पण शिकवू शकतो ना लेकरांना. तिला सगळं येतं आहे. आणि मी जास्त करून मराठीवर जास्त भर देते. म्हणजे तिला आता म्हणायचं झालं तर मी तिच्याकडून ना 7 वार पाठ करून घेतलेले आहे मराठीमध्येच. आणि परत झालं तर चैत्र वैशाखी 12 महिने पण मी तिच्याकडून 4 दिशा ह्या सगळ्या अशा म्हणजे व्यवस्थित तिच्याकडून करून घेतलेल्या आहे. बेसिक जे की मराठी आपल्याला शिकवता येईल आणि लेकरांना कळायला पाहिजे असं पाढे आम्ही मराठीत शिकवतो तिला जास्त करून. इंग्लिश आमच्या म्हणजे ते पण जास्त शिकवत नाही आणि मी पण नाही. तिला प्राणी सगळे माहिती आहे, आता कार्ड्स आहे, सो प्राणी सगळे माहिती आहे, पण तिला सगळे मराठीमध्ये आम्ही शिकवलो सगळं. इंग्लिशमध्ये काही प्राण्यांची नावं तिला माहिती आहे. आणि ही पण फळांचे पण नाव तिला मराठीमध्येच माहीत आहे. आणि जास्त करून आम्ही दोघं पण मराठीवर जास्त भर देत आहोत, कारण मराठी मुलांना पुढे चलून जड जाते आणि इंग्लिश सगळं यायला लागतं असं होते. आता आपल्याही बाबतीत असंच झालेलं आहे. सो इंग्लिशचा अभ्यासक्रम आहे, आजकाल सगळ्यांना माहिती आहे CBSEमध्ये सगळं इंग्लिश आहे, पण मराठी हिंदी झालं ह्या भाषेवर थोडं हे करतात. पण मराठी तर एकदम आता सध्या मराठीवर तुम्हाला माहितीच आहे काय चालू आहे काय नाही. सो आम्ही तिला जास्त असा भर देतो, मराठीवरच सगळं शिकवण्याचा प्रयत्न करतो मराठीमधूनच. आणि बाकी तर आता बघत राहा. आणि फॉलो नसेल केलं तर फॉलो आवर्जून करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. बघत राहा. मी गाऊन प्रेग्नेंट होती का तेव्हा घेतला होता. आता तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही. हाफ आहे आणि छान आहे. शिशा जेव्हा पोटात होती का तेव्हा मी वापरत होते. आणि बघा असं छान दिसतो. आणि काल मी तो घालायला काढला. तर इथे आम्ही डीमार्टमधूनच बरण्या आणले होते बघा, क्यूट. आणि काचेच्या बरण्यांमध्ये ड्रायफ्रूट्स छान राहते म्हणून मी इथे ठेवलं आहे. छान दिसतंय बघा. इकडे बघा छान दिसते ना, म्हणजे कशात काय पटकन दिसते आणि असं ठेवते की तिच्या हाताला येईल. सो याच्यामध्ये चेरी आहे, फ्रूट चेरी, याच्यामध्ये ब्लॅक मनुका, याच्यामध्ये पिस्ता, याच्यामध्ये काजू, याच्यामध्ये साधा मनुका आणि याच्यामध्ये बदाम. आणि राहिलेलं मी या बॉक्समध्ये ठेवत असते, शिल्लक राहिलेलं. मला खूप धनादाळ आवडते. आणि हा जो ही आहे पानपुडा मी आईकडून आणला होता आता दिवाळीच्या वेळेस. सो याच्यामध्ये मी सोप आणि धनादाळ ठेवलेली आहे. अशा प्रकारे तिच्या बॅगमध्ये हा सामान भरून ठेवलं सगळं व्यवस्थित.
तिथला रिकामा केला पूर्ण बेड. आता ही राहिले कपाटचं, ते करायचं आहे मला. पिस्ता खूप जास्त आवडतो मला. काय खाल्ली तू? हे क्लीन केलं आहे मी. आता एवढं सामान ठेवलं आहे, बाकी सगळं व्यवस्थित ठेवलं आहे. आता हे आहे याच्यामध्ये, हे फालतूचं सामान काढलं आहे फेकायसाठी. संपलेलं. आणि ही एवढे सगळे औषध. तुमच्याकडे पण लेकरू असं आणि तुम्ही काय करता त्या औषधाचं मला सांगा. आता याला पूर्ण याला म्हणजे आता तिला अशा दवाखान्यात नाहीच नेलं मी. आणि पूर्ण म्हणजे खूप सगळे औषधं आहे. आता रेग्युलरच जे सर्दी खोकला तापाचेच असतात लहान लेकराचे जनरली. पण काय करावं, एवढं सगळे डॉक्टर म्हणतात की 40 दिवसाच्या आत तुम्ही संपवले तर ठीक आहे, नाही तर मग होणार म्हणून दिले. म्हणजे चांगलं नसतं दिलेलं. मग मला कळत नाही हे फेकू की ठेवू का काय करू. एवढे सगळे झालेत. आणि इकडे बघा खूप कॉन्सन्ट्रेशनने चालू आहे धागा तोडायचं काम. हे बघा कापते ती 17 वेळा धागा. डाव्या हाताने, आम्हाला सगळं डाव्या हाताने येतं. 4-5 दिवसाचं म्हशीचं दूध होतं, त्याचं दही लावलं. इतकं छान झालं आहे ना, बघू शकता तुम्ही. वाव, मला खूप आवडते असं दही. आणि इकडे साय म्हशीच्या दुधाची, तर ते मी तूप करते. बघा आज काही स्वयंपाक नव्हता, तुकडे केले, तिकडे मटकी केली. हा पसारा सगळा मला आवरायचा आहे. उडायला लागला ना. तर हे बघा आतापर्यंत मोबाईल चार्जिंगला लावून होता. तसं तर मी 1 तास झाले डाळ साफ करत बसले. एवढा सगळा पसारा झाला आहे बघा. तिकडे चुरी काढली, इकडे ही डाळ, इकडे ही पातेलं. भर तसं तर 300 आम्हाला वर्षभर जाते, कारण जास्त आम्ही खात नाही असं. त्याच्यातलं जे असतं 1-2 महिने तर बाहेरच जातात, त्याच्यामुळं एवढं काही राखत नाही. जेवढं लागते तेवढंच करत असते मी. सो मागच्या वर्षी पण काही केली होती, त्याची पण शिल्लक आहे. आता ही थोडी राहिली आहे. तर कुठलंच काम हे सोपं नसतं. बघा इतकं मी हवा म्हणजे खूप मारू अक्षरशः माझं डोकं दुखायला लागलं आहे. आणि तरी पण चालू आहे काम. सकाळी सिरप, संध्याकाळी डाळ, संध्याकाळी सिरम, सकाळी पोच्या. कुठं कामाचं खरं बघा बरं. झालंय माझं काम. 30 मिनिटात आवडलं तर खरं, नाही आवडलं तर खोटं. चालते. माझे ब्लॉग चालू आहे बरं का. आता बोलायचं नाही. जमिनी का 1 नंबर विकायला कोणी. बीडमध्ये पण ट्रॅफिक जाम व्हायला लागले आता बघ. तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी हाय किती सुंदर. तुझे डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट घे घे. तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी हाय किती सुंदर. तुझे डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट घे घे. तर इथे मी माझ्यासाठी दाल बाफले करते. माझी आई करायची बघा असे छान, म्हणजे पोळी करायची, त्याला अर्धा करायचं आणि अशी रोल करायची. आणि ते श्रीच्यासाठी वरणफळ आणि त्यांच्यासाठी पोहे करून दिले. त्याचा सगळं झालेलं आहे पसारा. हे बघा कर लवकर असंच कर ना, माझ्यासारखं असं कर. किती जोरून ती चक्क अशी पायावर उठायली. मजा येईल बाबडी.
तर इथे आमचा असा दिवस गेलेला आहे. व्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं वाटतंय. यावेळेस जरा उशीरच झाला मला टाकायला, थोडं कामात होते मी. चलो, फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका. बाय.